ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय पहिला. अर्जुन विषाद योग. महाभारत स्तुती भाग दुसरा. ओवे आहेत 30 ते 33. आपण ज्ञानदेवानी केलेली महाभारताची स्तुती पाहत आहोत. महाभारत ग्रंथाला श्रेष्ठत्व का आले ते त्यांनी या ग्रंथाला दिलेल्या अनेक विशेषणांवरून दिसून येते. त्यातली पहिली 6 विशेषणं आपण पाहिली. आता पुढची विशेषणं पाहूया. की परमधाम प्रकट, सर्व विद्यांचे मूळ पीठ, शास्त्र जाता वसिष्ठ अशेषांचे. किंवा ही कथा प्रत्यक्ष मोक्ष असून सर्व विद्यांचे मूलस्थान आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण शास्त्रामध्ये ही श्रेष्ठ आहे. ना तरी सकळ धर्मांचे माहेर, सज्जनांचे जिव्हार, लावण्य रत्न भांडार शारदेचे. किंवा ही कथा सर्व धर्मांचे माहेरघर आहे, सज्जनांचा जिव्हाळा आहे, सरस्वतीच्या सौंदर्य रूप रत्नांचा जामदार खाना आहे. नाना कथा रूपे भारती, प्रकटली असे त्री जगती, आविष्करोनी महामती व्यासाची. अथवा व्यासांच्या विशाल बुद्धीमध्ये स्फुरून सरस्वती या कथेच्या रूपाने त्रिजगतात प्रकट झाली आहे. म्हणून हा काव्या रावो, ग्रंथ गुरुवतीचा ठावो, येथून रसा झाला आवो रसाळपणाचं. म्हणून हा महाभारत ग्रंथ सर्व काव्य ग्रंथांचा राजा आहे. या ग्रंथाच्या ठिकाणी मोठेपणाची कमाल झाली आहे व येथूनच रसाना रसाळपणाचा डौल आला आहे. ज्ञानदेव महाभारताची स्तुती करताना महाभारताला पुढचं विशेषण वापरतात की प्रकट असे परमधाम. प्रकट असे परमधाम या कथेने परमधाम म्हणजेच मोक्ष प्रकट करून दाखवलं आहे. अर्थातच मोक्ष प्राप्त होण्यासाठी नानाविध साधनांची चर्चा कथांच्या माध्यमातून केलेली आहे. सर्व विद्यांचे जन्मस्थान 14 विद्या आणि 64 कला आहेत. या सर्व विद्यांचे जन्मस्थान म्हणजे महाभारत कथा आहे. सर्व शास्त्रांचे वसतिस्थान. शास्त्र शब्दात शास हा धातू असून त्याचा अर्थ आहे सत्ता चालवणे. गणितशास्त्र म्हटलं की मोजणी करणे या विषयाची सत्ता ज्या ज्या क्षेत्रात चालते तो सर्व भाग गणितशास्त्रात अंतर्भूत होतो. इतिहास, इति अधिक ह अधिक आस हे अव्यय. आस हे असं म्हणजे असणे या धातूचे भूतकाळी क्रियापद आहे. म्हणून इतिहास म्हणजे असं असं झालं हे ज्या बाबतीत सांगता येईल ते इतिहासशास्त्र. तसेच साहित्यशास्त्र, भूगोलशास्त्र, व्याकरणशास्त्र वगैरे अनेक शास्त्र. सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा व उत्तरमीमांसा अशी 6 आस्तिक शास्त्र आहेत. त्याशिवाय बौद्ध, जैन आणि चारवाक ही नास्तिक दर्शनं आहेत. त्या व्यतिरिक्त राजनीती, राजधर्म, सामान्य माणसाचा धर्म, चातुर्वर्ण्यांचा धर्म, आचरण, दान, सत्य वगैरे नानाविध गुण यांचेही दिग्दर्शन महाभारतात आहेच. कुटिलतेच्या अंतर्गत येणारी कणिक नीती, दुर्योधनाचे कुटिलतेचे वागणे अशा सर्व शास्त्रांची माहिती यात आलेली आहे. म्हणून त्याला सर्व शास्त्रांचे वसतिस्थान असं म्हटलेलं आहे. सर्व धर्मांचे माहेर. धर्म हा शब्द संस्कृत साहित्यात रिलिजन या एकाच अर्थानं वापरत नाहीत. न्याय, नीती, कायदा, आचरण, शील अशा अनेक अर्थाने वापरला जातो. अशा सर्व धर्मांचे महाभारत हे माहेरघर आहे. माहेरी गेलेली स्त्री मुक्तपणे वावरते तसे धर्माचे विवेचन येथे मुक्तपणे केलेलं आहे. सत्पुरुषांच्या जिव्हाळ्याचे स्थान. यामध्ये सर्व गोष्टी सत्पुरुषांना आवडणाऱ्या आहेत. कारण यात त्याग, दया, परोपकार, सत्य, अहिंसा अशा अनेक सद्गुणांचा उपदेश केलेला आहे. सरस्वतीच्या सौंदर्याचे भांडार. सरस्वती ही शब्दाधिष्ठित देवता. शब्दांच्या अर्थसौंदर्याने व नवरसांनी नटलेले हे महाकाव्य आबालवृद्धांना आकर्षित करते. जणू काही महाभारत म्हणजे सरस्वतीचे सौंदर्यच. अनेक शब्दांच्या व्युत्पत्ती सुद्धा येथे दिलेल्या आहेत. व्यासांच्या बुद्धीच्या आश्रयाने प्रकट झालेली सरस्वतीच असा हा महाभारत ग्रंथ आहे. ग्रंथ गुरुवतीचा ठावो. हा ग्रंथ काव्यांचा राजा आहे.
सर्व काव्यांमध्ये महाभारत हे काव्य श्रेष्ठ आहे. भारतीय संस्कृतीचा अभ्यास करायचा असेल तर रामायण व महाभारत या काव्यांचा अभ्यास करावा. इसवी सन पूर्व 10,000 वर्ष भारतीय संस्कृती किती प्रगत होती ते या ग्रंथांचा अभ्यास करताना कळून येते. त्यामुळे हा ग्रंथ गुरुवतीचा ठावो असा झालेला आहे. ज्ञानेश्वरीच्या बाबतीतही ग्रंथ गुरुवतीचा ठावो हे विशेषण लावता येते, कारण या ग्रंथाच्या तोडीचा ग्रंथ आजवर झालेला नाही. 33व्या ओवीच्या उत्तरार्धापासून या काव्याचा साहित्य क्षेत्रावर काय परिणाम झाला आहे त्याचा विचार सुरू झालेला आहे. तो भाग आपण उद्या पाहू.